नमस्कार. अंजलीज किचनमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवूया सुरमई फिश फ्राय. आता मी इथे सुरमई स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यामध्ये आता आपण लिंबू पिळून घेऊया. मी इथे 3 लिंबू घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये चवीपुरता मीठ घालायचं आहे. मी फिशमध्ये पहिलाच मीठ घातलेलं आहे. तुम्हाला हवं तेवढं चवीप्रमाणे मीठ घालू शकता. आपण ज्यावेळी फिश मार्केटमधून फिश घेऊन येतो त्यावेळी फिश देणारे लोक फिश खराब होऊ नये म्हणून मीठ आणि बर्फ घालून देतात. कारण आम्हाला मार्केटमधून घरी यायला उशीर झाला तरी फिश चांगली राहते. जर पहिल्यांदा मीठ घातलेलं असेल तर मीठ घालू नका. आता मी इथे तयार शक्ती फिश फ्राय मसाला घेतलेला आहे. तो इझिली मार्केटमध्ये भेटेल. मी इथे 1 किलो फिशमध्ये 1 पॅकेट घातलं आहे. जर तुम्हाला तिखट कमी हवं असेल तर मसाला थोडा कमी घाला. आता हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आता आपण ह्यामध्ये 2 अंडी फोडून घालूया. त्याच्यामधला येल्लो भाग घालायचा नाही. जर आपण येल्लो भाग घातला तर फिश क्रंची होणार नाही, नरम होते. जर तुम्हाला हवं असेल तर त्याच्यामध्ये मैदा 2 चम्मच आणि कॉर्नफ्लॉवर 2 चम्मच ह्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. आता हे सर्व व्यवस्थित फिशला मसाला लावून अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवा. आता मॅरिनेट झाल्यानंतर फिश फ्राय करण्यासाठी बारीक रवा आणि थोडं तांदळाचे पीठ दोन्ही मिक्स करून फिशला लावून तळून घ्या. रवा आणि तांदळाचे पीठ फिशला लावल्यामुळे फिश कुरकुरीत बनते. आता तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये फिश फ्राय करून घेऊया. आता फिश परतून घेऊया, जेणेकरून फिश चांगली फ्राय होईल आणि क्रंची बनेल. जर तुम्हाला शॅलो फ्राय करायचं असेल तर तुम्ही साईडनं थोडं थोडं तेल टाकून भाजून घेऊ शकता. आता आपले फिश चांगले फ्राय झालेले आहेत आणि खाण्यासाठी तयार आहेत. तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की करून पहा. फिश इतकी छान बनते, स्पायसी आणि क्रंची बनते. आता आपण ही फिश चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अंजलीज किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.